अल्सर्स, तोंडाचे अल्सर, पोटाचा अल्सर, आतड्यांचे अल्सर असे अल्सरचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात। हे अल्सर्स का होतात बरं? आयुर्वेदामध्ये याचं मुख्य कारण पित्त दोष व वात दोष सांगितलेला आहे। म्हणजेच पित्तामुळे शरीरात वाढलेली उष्णता, त्यामुळे हे अल्सर्स निर्माण होतात। आता शरीरात ही उष्णता का वाढत असेल त्याची कारणे, त्यामध्ये नंबर 1 आहे सतत उपवास करणे। जे व्यक्ती जास्त प्रमाणात उपवास करतात, आठवड्यातले 2 ते 3 दिवस किंवा चातुर्मासामध्ये येणारे प्रत्येक सण, नवरात्र ह्यामध्ये एकासन करणे किंवा उपवास करणे, काही व्यक्ती तर निर्जळी उपवास करतात। ह्या सगळ्या प्रकारामुळे शरीरातील पित्त हे अतिशय वाढतं, त्यामुळे शरीरातील उष्णता ही वाढलेली दिसून येते। तसेच काही व्यक्ती भूक लागलेली असतानाही कामामुळे किंवा वेळेच्या अभावी किंवा टाळाटाळ केल्यामुळे जेवण हे वेळेवर करत नाही, त्यामुळे ही उष्णता वाढते। नंबर 2, दिवसभरात पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणं। काही व्यक्तींना मुळातच तहान कमी लागते आणि तर काही व्यक्तींमध्ये तहान लागलेली असतानाही शरीराला पुरेसं असं पाणी हे घेत नाही, त्यामुळे शरीरातील थंड गुण कमी होऊन शरीरातील उष्णता ही वाढत जाते। तिसरं कारण म्हणजे ज्या व्यक्तींना वर्षानुवर्षे ऍसिडिटीचा त्रास आहे, म्हणजे छातीत जळजळ होणे, पोटात जळजळ होणे, आग पडणे, घशाशी आंबट पाणी येणे, तसेच डोकेदुखी, तळहातापायांची आग होणे यासारख्या तक्रारी असतात, अशा व्यक्तींमध्येही उष्णता वाढून अल्सर्स होण्याची शक्यता ही दाट होते। नंबर 4, सकाळी पोट साफ न होणे। ज्या व्यक्तींमध्ये सकाळी पोट साफ होत नाही अशांमध्ये वाताची विकृती होते आणि शरीरात वाढलेली उष्णता ही आतड्यांच्या मध्ये जाऊन अल्सर्स निर्माण करते। नंबर 5, जे व्यक्ती मल आणि मूत्र यांचा वेग अडवून धरतात, म्हणजे अशा व्यक्तींमध्ये ही उष्णता खूप जास्त प्रमाणात ही वाढलेली दिसून येते। नंबर 6, स्ट्रेस हा एक खूप महत्वाचा फॅक्टर सांगितलेला आहे। ज्या व्यक्तींना मानसिक ताणतणाव जास्त असतो अशा व्यक्तींमध्ये अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात वाढून येते। नंबर 7, रात्री जागरण। कामानिमित्त रात्री जागरण होणे किंवा मुळातच झोप न येणे, झोपेच्या तक्रारी असणे अशा व्यक्तींमध्ये ही उष्णता वाढून अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता ही वाढलेली दिसून येते। नंबर 7, जेवणामध्ये अतिशय प्रमाणात तिखट, आंबट आणि मसालेदार पदार्थांचा, हिरवी मिरची ह्याचा समावेश करणे, यामुळे शरीरातील पित्त दोषाची विकृती होऊन उष्णता वाढते व शरीरामध्ये अल्सर डेव्हलप होण्याची शक्यता ही वाढते।